नमस्कार, मी भार्गवी. तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्याच काही ठळक घडामोडी. माजी मंत्री संदीपान भुमरे यांच्या पत्नीच्या नावे असणारे विरांश वाईस आता चालू होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात. नेवासा फाटा हंडी निमगाव ग्रामपंचायत हद्दीतील माजी मंत्री संदीपान भुमरे यांच्या पत्नी पुष्पा संदीपान भुमरे यांच्या मालकीचे विरांश वाईस सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आता विरांश वाईस शॉप चालू होण्यापूर्वीच त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागणार याविषयी राजेंद्र रत्नाकर वाघमारे यांनी दिली माहिती. मी राजेंद्र रत्नाकर वाघमारे, राहणार हंडी निमगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. माझी नेवासा फाटा या ठिकाणी हंडी निमगाव या गावामध्ये गट नंबर 18/3 हे क्षेत्र आहे. हे क्षेत्र आमची आत्या यमुनाबाई दगडू वाघमारे यांच्या वडिलांनी 1976 मध्ये कोर्टामार्फत वाटपत्र करून त्यांना 2 हेक्टर 98 आर जमीन त्यांना दिली होती. परंतु नंतरच्या काळामध्ये 3 भाऊ 3 बहिणी यांना क्षेत्र वाटप करून दिल्यानंतर एकट्या आत्याच्या नावावर 7 एकर जमीन त्या ठिकाणी हंडी निमगाव शिवारात गट नंबर 18/3 ला पुनर्वसन लावण्यात आले. ते पण चुकीच्या पद्धतीने लावण्यात आले. त्या ठिकाणी यमुनाबाई दगडू वाघमारे यांच्या नावावर 7 एकर जमीन असताना सुद्धा त्या ठिकाणी 5 एकर जमीन संपादित करण्यात आली आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय झाला. आणि 3 भाऊ 3 बहिणी यांना वेगवेगळे क्षेत्र आले असताना सुद्धा संपादित क्षेत्रामधून सर्वांना पैशाची वाटप करण्यात आली व त्यांच्या नावावर पैसे टाकण्यात आले. तो पण त्यांच्यावर एक अन्याय झाला. आज मी ते क्षेत्र ज्या व्यक्तीला गेलं ती व्यक्ती पुनर्वसन क्षेत्रामध्ये हिंगणगावशे या ठिकाणचे आहे. त्या ठिकाणी त्यांचं जे क्षेत्र होतं गट नंबर 74 हे क्षेत्रसुद्धा वर्ग 2 होतं आणि वर्ग 2 असताना सुद्धा त्या ठिकाणचे मंडलाधिकारी यांनी ते वर्ग 1 भासून या ठिकाणी त्यांना जमीन देण्यात आली. वर्ग 2 भासून वर्ग 1 दिली आणि ते क्षेत्र वर्ग 1 भासून त्यांनी वर्ग 2ची वर्ग 1 केली. ते सुद्धा सर्व अधिकाऱ्यांना धरून चुकीच्या मार्गाने त्या ठिकाणी तहसीलदार असतील, मंडलाधिकारी असतील यांच्या चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी वर्ग 2ची वर्ग 1 करण्यात आली. नंतर वर्ग 1 झाल्यानंतर ती जमीन परत त्यांनी बिनशेतीसाठी पाठवली. त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याचशा कागदाची अपूर्तता आहे. त्या क्षेत्रामधून चारी गेली. ती चारीचं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी रेखांकन केलं नाही की त्या चारीचा नकाशा त्या ठिकाणी जोडला नाही किंवा त्याचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट त्या ठिकाणी घेतलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्या जमिनीचं या ठिकाणी दुरुपयोग या ठिकाणी झालेला आहे. जी व्यक्ती होती धरणग्रस्त, त्या धरणग्रस्त व्यक्तीने चुकीच्या मार्गाने वर्ग 1 करून ती जमीन हस्तांतरित केली व ती बिनशेती करून प्लॉट पाडले आणि प्लॉटची विक्री चालू आहे. या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की गट नंबर 18/3 हे क्षेत्र जे आहे ते चुकीच्या मार्गाने त्या क्षेत्राची विल्हेवाट लावली व एक सर्वसामान्य स्त्री जी अडाणी असल्यामुळं तिच्यातून तो 5 एकर क्षेत्र त्यांनी घेतलं गेलं. ज्यावेळेस मला याची कल्पना आली की हे सर्व गोड बंगाल आहे, चुकीच्या मार्गाने ही जमीन गेली, चुकीच्या मार्गाने या ठिकाणी फसवणूक झाली आपली, तेव्हापासून मी या ठिकाणी वेगवेगळे प्रकारचे कागदपत्र, मंडलाधिकाऱ्याचे निर्णय, प्रांताधिकाऱ्याचे निर्णय आणि तहसीलदारचे निर्णय हे सर्व कागदपत्र गोळा करून मी त्या ठिकाणी त्या जमिनीच्या बद्दल सरकारी यंत्रणेकडे जाब विचारत आहे. पण सरकारी यंत्रणा सगळी भिडून असल्यामुळं या ठिकाणी न्याय भेटत नाही. तर मला असं वाटतं की आम्ही कोर्टामध्ये पण आम्ही दाद मागितलेली आहे. त्याचप्रमाणे
जे क्षेत्र गेलं ते क्षेत्रामुळं मी अल्पभूधारक झालो आणि जे क्षेत्र ते भूसंपादन झालं त्या ठिकाणी आज मी तिला बिनशेती झाल्यामुळं त्या बिनशेती प्लॉटला जास्त भाव आला आणि त्यामुळं त्या ठिकाणी बिनशेतीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि आत्ता जी घटना घडली की त्या ठिकाणी एक प्लॉट खरेदी करण्यात आला की तो प्लॉट पुष्पा भुमरे या माजी मंत्री यांच्या पत्नी आहेत, त्यांनी तो खरेदी केला आणि त्या ठिकाणी अवैधरित्या चुकीच्या मार्गाने चुकीच्या पद्धतीने सर्वांना हाताशी धरून आपल्या मंत्रिपदाचा उपयोग करून त्या ठिकाणी वाईन शॉपीचं लायसन काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. अनेक ठिकाणी त्या ठिकाणी वेगवेगळे 2 नंबरचे धंदे करणारे लोक त्या ठिकाणी प्लॉट घेत आहेत, त्या ठिकाणी बांधकाम करत आहेत. तरी माझं विनंती आहे की सरकारने याची दखल घेऊन त्या ठिकाणी योग्य ती पायबंदी घालावी व मला न्याय मिळावा ही नम्र विनंती. विराज वाईन शॉप चालू होणार की नाही याची आता सर्वत्र चर्चा, मात्र लोकांचा ठरतंय केंद्रबिंदू. तिरंगा न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नेवासा. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी पाहण्याकरिता आजच संपर्क करा 96 65 44 88 98.